ओके, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जे PM श्री अंतर्गत जेवढेही शाळा आहे त्या शाळांमध्ये खान अकॅडमीचे जे शिक्षकांचे रजिस्ट्रेशन आणि विद्यार्थ्यांचे लॉग इन कशा प्रकारे करायचे याच्याबद्दलचा हा शॉर्ट व्हिडिओ आहे. बघा, आपल्याला सुरुवातला खान अकॅडमीला रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे त्याची सुरुवात करू आपण. सगळ्यात पहिले आपल्याला क्रोम ओपन करायचं, ठीक आहे. क्रोम ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला खान अकॅडमी सर्च करायचा. हा ग्रीन कलरचा जो लोगो आहे हाच आहे आपला मेन वेबसाईट. याच्यामध्ये दोन प्रकारे भेटू शकते. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश मीडियम भेटेल आणि नंतर जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर इथं मराठी मीडियमची लॉग इन सुद्धा भेटू शकते. नाहीतर सर्च करा मराठी म्हणजेच की हिंदी मीडियम सर्च करायचं तर हिंदीमध्ये सुद्धा अकॅडमीचं लॉग इन भेटेल. हे बघा, खान अकॅडमी निशुल्क ऑनलाईन कोर्सेस लेसन आणि अभ्यास याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा होम पेज तयार भेटेल. ओके, हे आहे या खान अकॅडमीचा होम पेज. ओके, आता या होम पेज मध्ये तीन ऑप्शन दिसेल तुम्हाला. मी एक विद्यार्थी म्हणजे कि मैं एक विद्यार्थी हूँ, मैं एक शिक्षक हूँ और मैं एक अभिभावक हूँ. तर आपल्याला आपण ॲज अ टीचर म्हणून लॉग इन करत आहे, रजिस्ट्रेशन करत आहे, तर आपण सेकंड ऑप्शन बघायचं, मैं एक शिक्षक हूँ. ठीक आहे. आता हा जो ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ओपन होईल नेक्स्ट पेज. आता या नेक्स्ट पेज मध्ये बघायचं की तुम्ही डायरेक्ट गुगल अकाउंटच्या द्वारे सुद्धा लॉग इन करू शकता, फेसबुक अकाउंटच्या लॉग इन सुद्धा करू शकता. पण हे न विकल्प घेता आपण काय करायचं, जी आपली पर्सनल ईमेल आयडी आहे किंवा जे ऑफिशियल ईमेल आयडी आहे ते ईमेल आयडी प्लस पासवर्डने नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर जसं की मी इथे आता मी तुम्हाला जे पूर्ण डेमो देणार आहे ते माझे सहकारी जे शिक्षक आहे त्यांच्या लॉग इनवर देणार आहे, परंतु माझं सुद्धा झालेलं नाही आहे. तर मी इनिशियल स्टेजेस काय काय राहील हे इथे दाखवतो. आफ्टर दॅट आपण जे विद्यार्थी कसे ॲड करायचे, त्यांचे कोर्सेस कसे जॉईन करायचे हे आपण डायरेक्ट त्या लॉग इनवर बघू. तर समजा हा ईमेल आयडी विचारत आहे आपल्याला, मी माझी ईमेल आयडी टाकतो kanojsir@gmail.com. ओके, kanojsir@gmail.com. पासवर्ड मनाने सेट करायचं, नवीन पासवर्ड सेट करायचा आहे. तर मी टाकतो kanojsir@123 हा माझा पासवर्ड. साइन अप होत नाही आहे तर लक्षात ठेवायचं की हा जो चेकबॉक्स आहे आपल्याला हा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे, त्याच्यानंतर मग साइन अप करायचं आहे. तर आता बघा, माझं इस ईमेल के साथ पहले से ही एक खाता है, यदि आपका है तो अभी लॉग इन करें. म्हणजेच की मी जे केलेलं आहे ते इथे बघा साइन अप केलेलं आहे. मला काय करायचं आहे, साइन इन करायचं, म्हणजेच की लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी माझं जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर डायरेक्ट लॉग इनवर जायचं, लॉग इनवर क्रेडेन्शियल टाकायची, म्हणजेच की ईमेल आयडी आणि पासवर्ड, आणि लॉग इन भेटणार नाही. लॉग इनला तुम्हाला चेकबॉक्स भेटणार नाही. आता बघा लोड झाला आहे, लागेल तर तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता इन्फॉर्मेशन तुमची, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. आता हा बघा लॉग इन केल्यानंतर आपल्याला हा अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. ओके, जर तुम्हाला हे नसेल दिसत तर तुम्ही एकदम फर्स्ट टाइमला जर तयार करत असेल तर वेगळं दिसू शकते. तर सध्याला मी याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कशा प्रकारे हा व्हिडिओ बनवायचा, कशा प्रकारे हा रजिस्ट्रेशन करायचं, हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय काय स्टेप फॉलो करायचे ते सांगितलेलं आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, फक्त आणि फक्त विद्यार्थी कसे ॲड करायचे, विद्यार्थी ॲड केल्यानंतर कोर्स कसे जॉईन करायचे. ठीक आहे. आता बघा, जर सध्या परिस्थिती माझे 10 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहे? 10 विद्यार्थी आहे. आता इथे कोर्स ॲड जोडा काऊन लिहिलेला आहे, कारण की मी ऑलरेडी विद्यार्थी ॲड केले पण कोर्स ॲड केलेला नाही आहे. तुम्हाला इथे काही न लिहिता इथे काय करायचं आहे, या 3 डॉटवर क्लिक करणे, विद्यार्थी को शामिल करेवर क्लिक करणे. आता केल्यानंतर 3 ऑप्शन भेटतील तुम्हाला. फर्स्ट ऑप्शन आहे अपनी गूगल कक्षा को इन्वाइट करें, म्हणजेच की आपलं ऑनलाईन इन्व्हिटेशन पाठवणे, विद्यार्थियों को कक्षा का लिंक शेअर करे, म्हणजेच की लिंक पाठवणे. या दोन्ही ऑप्शनकडे आपल्याला सध्याला जायचं नाही आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे अपने विद्यार्थियों के खाते बनाए. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं होम पेज दिसून पडेल, म्हणजेच की नेक्स्ट पेज जे आहे अशा प्रकारचं दिसून पडेल. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? ओके, आता बघा हे जे पेज आहे याच्यावर तुम्हाला विद्यार्थी का नाम आणि त्याच्यानंतर त्यांचं ऑलरेडी जे उपभोक्ता म्हणजेच की युजर नेम तयार भेटून जाईल. तर सपोज टू बी आता मी 10 स्टुडंट ॲड केलेले आहे, मला 11वा स्टुडंट ॲड करायचं आहे. तर मी काय करतोय, इथे जे आहे त्या विद्यार्थ्याचं नाव देतो. जसं की विद्यार्थ्याचं नाव जे आहे मी माझ्या व्हॉट्सअपवर टाकून ठेवलेलं आहे, हे आहे विद्यार्थ्यांचे नाव. तर मी 10 पर्यंत केलेलं आहे, मला 11वा करायचा आहे. नाव आहे तन्वी काळे, म्हणजेच की तन्वी, नव्या आणि प्रणाली, हे 3 नाव मी तुमच्या समोरच ॲड करतो. ठीक आहे. तर हे बघा इथे मी टाकत आहे तन्वी.
काय टाकत आहे? तन्वी. आता बघा मी फर्स्ट नाव टाकत आहे, सरनेम टाकत नाही आहे. याचं कारण असं आहे की जे ऑटोमॅटेड जनरेटेड पासवर्ड किंवा युजरनेम तयार होतो तो जास्त लेंदी होणार आणि जर युजरनेम किंवा पासवर्ड जास्त लेंदी झाला तर विद्यार्थ्यांना लॉग इन करायला त्रास होऊ शकतो. याच्यामुळे फक्त मी नाव घेणार. नाव घेतल्यानंतर जर 2 विद्यार्थी एका क्लासमध्ये सेम नावाचे असेल तर आपण त्याचा सरनेमचा फर्स्ट लेटर ॲड करू शकतो जेणेकरून त्यांना लक्षात येऊन जाणार. पॉईंट क्लिअर आहे? तर सध्याला मी तन्वी ॲड केलं आहे. तर बघा ऑटोमॅटिकली हा उपयोगकर्ता नाम म्हणजेच की युजर नेम आहे. ठीक आहे. तर तन्वी 2932 हे ऑटोमॅटिक जनरेट होणार, तुम्हाला बनवायचं काम नाही. आता नाव ॲड केलं तर मग मी नई पक्ती जोडे म्हणजेच की न्यू लाईन जी आहे ॲड करायचं आहे. तर याच्यावर जेव्हा क्लिक करणार तर नेक्स्ट नाव काय होतं ना माझं? एक मिनिट हा. नेक्स्ट नाव काय आहे? तन्वी झाल्यानंतर 9व्या आणि त्याच्यानंतर प्रणाली. ओके. तर मग मी काय करणार इथे 9व्या ॲड करणार. 9व्या. त्याच्यानंतर हे बघा जनरेट झालं. त्याच्यानंतर मग नेक्स्ट नाव आहे प्रणाली. मी तुमच्यासमोर 5 नावं ॲड करून दाखवतो. ठीक आहे. नेक्स्ट नाव प्रणाली नंतरचं नाव काय आहे? प्रणाली नंतरचं नाव पल्लवी आणि श्रावणी. ओके. तर नेक्स्ट नाव आहे पल्लवी. ओके. त्याच्यानंतर श्रावणी. ओके. आता बघा मी किती नाव ॲड केलेले आहे सध्या परिस्थितीमध्ये? 5. 1 2 3 4 5 यांचे युजर नेम अशा प्रकारे आलेले आहे. आता याच्यातनी आपल्याला अजून काय करता येणार? तर हे नाव ॲड केल्यानंतर मी काय करणार? अगला म्हणजेच की नेक्स्ट करणार. नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव, त्यांचं युजर नेम आणि त्यांचं पासवर्ड भेटेल. आता तुम्ही जर लक्षपूर्वक बघसाल तर पासवर्ड खूप कॉम्प्लिकेटेड आहे की नाही? आणि विद्यार्थ्यांना कॉम्प्लिकेटेड पासवर्ड असेल तर लॉग इन करायला त्रास होऊ शकतो. तर आपण काय करणार? ते पासवर्डला रिसेट करू शकतो. तर रिसेट करताना नेहमी लक्षात ठेवायचं, जर कम्फर्टेबल राहायचं आहे, काही कॉम्प्लिकेशन पुढे चालवून आले नाही पाहिजे, तर पासवर्ड एकच ठेवू शकतो आपण सगळ्यांना. तर यांचा पासवर्ड मी कॉमन ठेवतो. पासवर्ड आहे क्लास 8B 1 आणि 2. कारण की 8 कॅरेक्टर्स पाहिजे आपल्याला. तर छोटं मोठं पासवर्ड जे आहे जसं pass@123 किंवा भरपूर सारे छोटे मोठे पासवर्ड आहे किंवा नाव आणि @123 असं काही ठेवू शकता. परंतु जर एकच पासवर्ड राहिला हर एक विद्यार्थ्याचा तर त्यांना थोडंसं अजून जास्त सोपं जाईल. आता हेच पासवर्डला आपण काय करू? कॉपी करू आणि इथे काय करू? यांना त्यांच्या नेक्स्ट याच्यावर पेस्ट करू. झालं. अगेन कॉपी करू. अगेन काय करणार? आपण पेस्ट करणार. सॉरी झालं नाही. पेस्ट. ओके. पेस्ट. ओके. पेस्ट. आता बघा याच्यातनी काय आहे? पासवर्ड सगळ्यांचं कॉमन आलेलं आहे आणि युजर आय डी सगळ्यांची वेगळी वेगळी. आता बघा हे युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला या सध्या परिस्थितीमध्ये सोबत असणे आवश्यक आहे. म्हणजेच की याचं स्क्रीनशॉट काढून ठेवणे. जर स्क्रीनशॉट काढू शकत नाही तर फोटो काढून ठेवणे. अन्यथा आपण याला डाउनलोडसुद्धा करू शकतो. पण कधी कधी टेक्निकल ग्लिच येऊ शकतो, काही ना काही प्रॉब्लेम येऊ शकते. डाउनलोड नाही झालं तर मग युजर आय डी आणि पासवर्डचा प्रॉब्लेम येऊ शकते विद्यार्थ्यांना. तर म्हणून मी काय करतो? मी स्क्रीनशॉट पण काढतो आणि तुम्हाला डाउनलोडसुद्धा करून दाखवतो. तर स्क्रीनशॉट कशा प्रकारे काढू शकतो मी? एक मिनिट. तर स्क्रीनशॉट कशा प्रकारे काढू? मी आता पॅनल आहे तर मी स्क्रीनशॉट इथून काढतोय. तुम्ही मोबाईलचा स्क्रीनशॉट इझिली घेऊ शकता. ठीक आहे की नाही? तर हा झाला माझा म्हणजे की स्क्रीनशॉट सेव्ह. ओके. तर आता मला इथून युजर नेम आणि पासवर्ड विद्यार्थ्याचा माहीत पडेल. तुम्ही मोबाईलमध्ये राहिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? तर मी समजा खाता बनाय म्हणजेच की सगळी इन्फॉर्मेशन फिलअप केली, त्याचं नाव झालं, त्याची युजर आय डी ऑटोमॅटिकली आली, पासवर्ड रिसेट करून टाकलाय. तर खाता बनायवर क्लिक केलं म्हणजेच की सेव्ह झालं की हे झालं इन्फॉर्मेशन तुमची अपलोड म्हणजेच की सेव्ह. आता जर ही इन्फॉर्मेशन पाहिजे नसेल तर डाउनलोड CSV वर क्लिक करायचं. तर डाउनलोड केलं तर हे बघा माझं डाउनलोड झालेलं आहे की नाही? तर डाउनलोड करून द्यायचं म्हणजे आता हा जे आहे इन्फॉर्मेशन आपली संपली. म्हणजेच की मग याला मी कॅन्सल करू शकतो. इथपर्यंत समजलं का? यावेळी आता काय बघितलं आपण? लॉग इन झाल्यानंतर
टीचर्स लॉग इन झाल्यानंतर कशा प्रकारे विद्यार्थी ॲड करायचे. आता बघा तुम्ही जर बघसाल तर इथे 10 स्टुडंट होते, आता 15 स्टुडंट झालेले आहे. परंतु कोर्स सेट नाही, म्हणजे आतापर्यंत कोर्स दिलेला नाही आहे. तर मग कसं द्यायचं, तर मग कोर्स जोडीवर क्लिक करणे. कोर्स ॲड केलं तर मी कोणता क्लासचा करत आहे, क्लास 8चा करत आहे. आता गणित आणि त्याच्यानंतर मग तिन्ही गणित झाले. अप्पर प्रायमरी, चला हां बरोबर आहे, ठीक आहे ना. कक्षा 8 स्टँडर्डचा हा माझा आहे काय आहे बेटा, गणित विषयाचा मी ॲड करत आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त काही ऑप्शन दिसत आहे का? ब्रिज म्हणजेच की जे समोर जाणारे आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं नाही आहे. CBSE किंवा NCERT वर क्लिक करायचं नाही आहे. 8 वर क्लिक केलं मी, ठीक आहे. सहेज करे म्हणजेच की सेव्ह करे, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर काय बघा, सफल कोर्सेज जोड़ गए हैं. अब आपके विद्यार्थी आपकी कक्षा में शामिल होने या लॉगिन करके बाद सीखना शुरू कर सकते हैं. इसके बाद कोर्स में उनकी प्रगति को गाइड करने और ट्रॅक करने के लिए एक मास्टरी लक्ष्य बनाया गया है. म्हणजे की मास्टरी लक्ष्य म्हणजे जेव्हा आपण लॉग इन केलं, कोर्स ॲड केलं, तर विद्यार्थी ते सॉल्व करत आहे का, किती % सॉल्व केलं हे सुद्धा आपण बघू शकतो. तर मग मी याला अशा प्रकारे क्लिक करणार. तर मग याच्यातनी मला काय लक्षात येणार की माझे जे विद्यार्थी आहे ते ॲड झालेले आहे. आता कोर्स मास्टरी म्हणजे पूर्ण कोर्स नाही, मला युनिट मास्टरी पाहिजे. म्हणजेच की मी काय करणार, विद्यार्थ्यांना चॅप्टर वाईज काय करू शकतो, कोर्स ॲड करून देऊ शकतो. जसं की चॅप्टर वाईज म्हणजे आता 8 स्टँडर्डचा रॅशनल नंबर हा माझा पहिला चॅप्टर आहे, दुसरा स्क्वेअर रूट्स आहे. तर मी रॅशनल नंबरला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर युनिट का लक्ष्य बनाय, म्हणजेच की इथे मला तारीख सिलेक्ट करायची आहे. तारीख जी आहे, आजची तारीख किती आहे बेटा, किती आहे आजची तारीख, 13 एप्रिल मार्च 13 मार्च आहे. आणि मी विद्यार्थ्यांना, आता बघा आपले विद्यार्थी एका दिवसात एक कोर्स कंप्लीट करू शकत नाही. असं जर वाटत असेल तर आपण त्यांना 2 किंवा 3 दिवसाची तारीख वाढवून देऊ शकतो. म्हणजेच की आज मी 13 तारखेला कोर्स सेट केलेला आहे, तर मी इथून पुढे 17 तारखेपर्यंत म्हणजेच की 17 मार्चपर्यंत म्हणजे मंगळवारपर्यंत विद्यार्थ्यांना टाईमलाईन देऊ शकतो की या टाईमलाईनमध्ये तुम्हाला या 4 दिवसामध्ये तुमचा कोर्स पूर्ण करायचा आहे. हे केल्यानंतर मग मी काय करणार, युनिट का म्हणजे एक युनिट का म्हणजे एका चॅप्टरचा लक्ष्य बनाय, तर याच्यावर क्लिक केलं. हा झाला तुमचा कोर्स ॲड. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसून पडते बघा. टोटल 15 छात्र म्हणजेच की 15 विद्यार्थी आहे. मंगळवारपर्यंत त्यांना कोर्स कंप्लीट करायचा आहे. 0% सध्यापर्यंत कोणीही सॉल्व्ह केलेला नाही आहे. अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तर मग हे पर्सेंटेजवर क्लिक करायचं. तर एकूण एक विद्यार्थ्यांनी चे नाव आणि त्याने किती कोर्स केलेला आहे, म्हणजेच की त्या चॅप्टरचे 1 किंवा 2 किंवा 3 टेस्ट सिरीज राहते, म्हणजे छोटे छोटे प्रश्नाचे बंच राहते. जसं मी एक बघितलं सुद्धा होतं, तर 4-5 प्रश्नाचा एक सेट, अशा प्रकारे 3 सेट होते. ठीक आहे. तर भूमिका, गौरी, ईश्वरी हे कोणीही सॉल्व केलेले नाही आहे. जर यांनी सॉल्व केले तर यांचा सॉल्व केलेला पर्सेंटेज वाईज आपल्याला डेटा इथे दिसून पडेल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? आय होप मी इथपर्यंत खूप शांततेने समजवलेलं, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलेला असेल. ओके, तर मग हे डिटेल्स जे आहे आपल्याला वारंवार लॉग इन करून सुद्धा बघता येते. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? नाही आहे. ओके, आफ्टर दॅट काय करायचं आहे आपल्याला? आता हे तर झालं, तर ॲड करणं शिकलो आपण, कोर्स अलॉकेट करणं शिकलो. पण जर विद्यार्थ्याला कसं लॉग इन करायचं हे जर आपल्याला बघायचं असेल तर सिंपल प्रोसिजर आहे. सिंपल प्रोसिजर काय? पहिले तर मी माझं जे टीचर्स लॉग इन आहे, हे जे सरांचं नाव आहे याच्यावर क्लिक करतोय मी. इथे लास्टमध्ये लॉगआउटचं ऑप्शन आहे, या लॉगआउटवर क्लिक केलं म्हणजेच की मी लॉगआउट झालो. आता मी जे आहे ॲज अ टीचर जे लॉग इन होतो तो लॉगआउट झालेला. आता